अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर। अरे संसार संसार हिरा येलावरचा तोड, एक तोंडामधी कडू बाकी अवघा लागे गोड। अरे संसार ही कविता तर तुम्हाला माहितीच असेल, छान अशी कविता ही बहिणाबाईंनी लिहिली आणि त्या जळगाव जिल्ह्यातल्याच होत्या, खानदेशी। तर त्यांच्या खूप छान अशा कविता आहेत भरपूर, आणि मला स्वतःला तरी बहिणाबाईंच्या सगळ्याच कविता खूप आवडतात आणि मी घरात काम करत असताना माझ्या चालूच राहता कविता म्हणणं। आज ही भाजी वेगळ्या डाळीमध्ये बनवायची होती, कारण आपण चण्याच्या डाळीतच पाहिली ही भाजी किंवा शेंगदाणे लावून। तर इकडे मी तेलात जिरे व मोहरी तडतडून घेतली, टोमॅटो घालून घेतलेलं आहे। तर खूप छान लागते मुगाच्या डाळीत ही भाजी। तर थोडे कवळे आणायचे फक्त ढिंचे टाकताना, नाहीतर मग मधल्या बिया जर निघाल्या तर त्या काढून घ्यायच्या, नाहीतर खूप कडक राहतात त्या, असे दाताखाली येतात असे निब्बर म्हणून। तर इकडे छान टोमॅटो वगैरे हे झाल्यावर मुगाची डाळ धुवून घेतली होती मी 2-3 पाण्याने। तर तिला भिजवली वगैरे काही नाही, 5 मिनिटं फक्त पाण्यात होती ती, आणि लगेचच ढेमसे पण घालून घेतले, छोटे छोटे बारीक तुकडे केले होते। तर तुम्हाला जर का वेळ असला तर तुम्ही 10-15 मिनिटं मुगाची डाळ आधी भिजवून ठेवायची, पण वेळ नसला तर अशी शिजते ती। तर छान असं परतवून घेतलं, त्याच्यात मग हळद, लाल तिखट, आणि थोडं तिखट जास्त वापरायचं तर खूप टेस्टी लागते थोडी तिखट, आणि थोडा पनीर मसाला होता तर तो 1 चम्मच घालून घेतला, म्हणजे मुलांनी थोडी वेगळी टेस्ट येते, आवडीने खातात। पण अशा नवीन भाज्या अशा काही ट्राय केल्या, थोड्या तिखट बनवायच्या, मग छान टेस्ट येते त्यांची। तरी बघ, तर भाजी छान 1-2 मिनिटासाठी मी परतवून घेतली, आणि त्याच्यात आपल्याला कोरडी करायची, तर मग मी अर्धाच ग्लास पाणी घातलं होतं। आणि तुम्हाला जर ही भाजी रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पाणी तुमच्या याच्यानुसार घालू शकता। तर मला फक्त डाळ वगैरे शिजायला पाहिजे एवढं पाणी घातलं होतं मी, तर एकूण अर्धाच ग्लास पाणी घातलं होतं मी मध्ये। हे 2 मोठे चम्मच मी पाणी घालून घेतलं, म्हणजे अंदाजे अर्धा ग्लास पाणी होतं। आणि अर्धवट शिजल्यानंतर मी वरून मीठ आणि कोथिंबीर घालणार होती, आणि कोणत्याही भाज्यांमध्ये ना तर मीठ शेवटीच घालायचं, असं 2-3 मिनिटं शिजायचे बाकी असले तेव्हा। तर ज्यांना बीपीचा वगैरे त्रास आहे ना, तर त्यांच्यासाठी पण छान असतं की मीठ शेवटी घालायचं भाज्यांमध्ये। तरी बरं छान होऊ दिली मी 1-2 मिनिटासाठी, आणि झाकण ठेवून शिजवून घेतली होती। 6 ते 7 मिनिटात छान आपली भाजी शिजली होती। तर आपल्याला काय मूग डाळ शिजायची वाट पाहायची होती, भाजी तर लगेचच शिजते। तर 5-6 मिनिटासाठी मी झाकण ठेवलं होतं, आणि शेवटचे 2-3 मिनिटं लागतील अशी या टायमाला मी मीठ घालून घेतलं आणि कोथिंबीर घातली होती वरून, आणि परत 2-3 मिनिटासाठी मी भाजी होऊ दिली। तर थोडी कोरडी झाली होती आणि शिजली पण होती व्यवस्थित, आणि थोडं मीठमध्ये पण जातं मग शेवटी। तर खूप छान बनली होती ही भाजी। तर हे बघा 2-3 मिनिटासाठी मी भाजी झाकून ठेवली होती, मंद आचेवर होऊ दिली तिला मग शेवटी। तर छान तयार होती आपली भाजी, आणि चवीलाही मुगाच्या डाळीचं ढिंची छान असे वेगळीच टेस्ट लागत होती, भारी लागत होती। तर तुम्ही नक्की करून बघा, आणि आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा झटपट पौष्टिक पारंपरिक रेसिपी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे। तर नक्की फॉलो करा। धन्यवाद।